मूर्तिजापूर शहराचा पाणीपुरवठा गेल्या 18 दिवसांपासून बंद असल्यामुळे स्थानिक नगरपालिकेचे सर्व माजी नगरसेवक आक्रमक होऊन मुख्याधिकारीची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे। शहरालगतच्या खांबोरा बंधाऱ्यावरील असलेल्या वॉटर सप्लाय प्लांटमधील दोन्ही 240 केव्हीच्या मशीनच्या वाइंडिंग दुरुस्ती करून आणल्यावर काल वॉटर पंप सुरू केल्यावर काही तासातच दोन्ही मशीनचे संपूर्ण वाइंडिंग जळाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात गैरसोय निर्माण होत आहे। या संदर्भात मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या दालनात माजी नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर, शेख इम्रान, शेख खलील, कैलास महाजन यांनी शहरातील अनेक गंभीर समस्यांविषयी चर्चा केली। मूर्तिजापूर नगर परिषदेने प्रशासन राज सुरू असल्यामुळे सर्व अधिकार नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना आहे, तर मूर्तिजापूर 8व्या दिवसापासून पाणी पुरवठा बंद असल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे। यासाठी नगर परिषदेने त्वरित कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे, संदीप जळमकर, भारत जेठवाणी, कैलास महाजन, शेख इम्रान, देविदास गोळे, रवींद्र इंगळे, विनायक गुल्हाने आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला। पुरवठा विस्कळीत झालेला आहे। या सप्लाय विस्कळीत झाल्यामुळे आम्ही मूर्तिजापूर माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी आम्ही आज मूर्तिजापूर मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे, तरी कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही आहे। या कायमस्वरूपी तोडगा निघण्याकरिता आज आम्ही इथे निवेदन दिलेले आहे। शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो।